उद्घाटन जेव्हा झालं तेव्हा सुद्धा मी होतो आणि आज सुद्धा आपण 14वा वर्धापन दिवस साजरा करतो त्यासाठी सुद्धा मी आहे. असा फार कमी वेळ मिळतो की एखादी सुरुवात करताना एखादं रोपटं वाढवत असताना आपण झाड लावतो आणि कालांतराने त्या झाडाच्या खाली जाण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. मी भाग्यवान आहे, तुम्हाला ती संधी मिळाली. आज या ठिकाणी आकाश वानखडे अकॅडमीचा सत्कार समारंभामध्ये आज आपण ऐकत असताना 70 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी यश मिळालं आणि ते यश सुद्धा भरभरून मिळालं. आज त्याच्या मेहनतीच्या मागे जर पाहिलं तर आकाश आहे, ऋषिकेश आहे, राहुल आहेत, आनंद आहेत, मस्के सर आहेत आणि त्यांचे वडील सुद्धा दादारावजी वानखडे, देवीदासजी मदनकर हे सुद्धा आणि त्यांच्या पत्नी असतील, त्यांच्या आई असतील, या सगळ्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्यासमोर विद्यार्थी आणि त्यांचे पालक सुद्धा या ठिकाणी आहेत. हे खरंच आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण ठरवतो की मला हे करायचं आहे, मी करू शकतो, तेव्हाच आपण करू शकतो. हे प्रामुख्याने आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मी सगळ्या विद्यार्थ्यांना एक विषय सांगतो की मी बरेचदा सुरुवात केली, माझं गोल होतं, एक माझं विजन होतं आणि एक माझं ड्रीम होतं. आपण प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं ड्रीम फिक्स केलं पाहिजे. कोणी सांगते म्हणून नाही. मामाचा मुलगा इंजिनिअरिंगला गेला, मावशीचा मुलगा कुठेतरी गेला, कुठल्या तरी ब्रँचला गेला, हे सोडून याच्याकडे न पाहता मला काय वाटते, मी काय करू शकतो, माझं स्वप्न काय, हे प्रामुख्याने आपण ज्या दिवशी समजून घेतो त्या दिवशी ते आपण अचीव करण्याचा प्रयत्न करतो आणि ते 100% अचीव या ठिकाणी करतो. या ठिकाणी AWS चा अर्थ काय? आकाश, वड आणि ऑफर. म्हणजे या आकाश मध्ये सुद्धा एक दम आहे. आकाश म्हणजे स्काय. जेव्हा आपण उंच भरारी कशी मारायची ती या इन्स्टिट्यूट मधून शिकलं जाते आणि त्यामध्ये त्यामधून तिथून भरारी मारून पण जग कसं पाहतो ते सुद्धा त्या चिमणीच्या डोळ्यातून आपण कसं पाहू शकतो आणि त्याला ऑफर कशी मिळू शकते हे सुद्धा या आपण अकॅडमी मधून पाहतोय. हे तुमच्या समोर एक ताट चांगलं ठेवलेलं आहे, पंचपक्वान्नाचा ताट तुमच्या समोर आहे. त्याला आपल्याला काय जेवायचं आहे? गुलाबजामुन खायचे, कालाजामुन खायचे, रसगुल्ला खायचा आहे, हे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ठरवायचं आहे. यासोबतच त्या पालकांची सुद्धा जबाबदारी आहे, नुसतं इन्स्टिट्यूटची अकॅडमीची जबाबदारी नाही आहे. मी सांगत असताना मला एक आठवते गोष्ट. या ठिकाणी आपण जर सर्च केलं तर कदाचित मला असं वाटते जानवी भगत म्हणून आहे दिल्लीची, ती 14 वर्ष वय आहे. ती IAS ऑफिसरांचे क्लास घेते आणि तिला जगातल्या 10 भाषा येतात. आणि तिचं म्हणणं आहे की माझ्या डायरीमध्ये नाही नावाचा शब्द नाहीये. आणि खरं आहे. मी जेव्हा एज्युकेशन फील्ड मध्ये आलो, मी कुठेतरी एज्युकेशन फील्ड मध्ये यायचं कारण एक वेगळं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले वाघिणीचं दूध आहे, हे ज्यांनी चाखलं तो या जगाच्या पाठीवर राज्य करू शकतो. हे प्रामुख्याने मी ती गोष्ट जाणवली आहे. एक व्यक्ती जो रोज आणायचा, रोज कमवायचा, ती व्यक्ती त्याची मुलं जेव्हा मोठी झाली, इंजिनियर झाली, MBA झाली, ते घर बदललं. ज्या घरावर दर वर्षी पाणी येत असताना प्लास्टिक टाकावं लागत होतं, ते घर बदललं. घरचा मोठा महाल झाला, बंगला झाला, मुलीचं सुंदर लग्न झालं, मुलीला एक डॉक्टर मुलगा मिळाला. दोन्ही मुलं त्या जगातले टॉप असलेली IT कंपनीमध्ये लागली. ते घर बदललं. म्हणजे याचा अर्थ हा की शिक्षण किती महत्वाचं आहे आणि ती कशी आवश्यकता आहे आणि ती आपण कशी चाखलं पाहिजे हे प्रामुख्याने आपण या ठिकाणी समजून घेतलं. मला कुठल्या विद्यार्थ्यांना येत असताना मला वाटतं असं वाटते की मला हे जमेल का, मी पास होईल का, मी करू का, नाही करू का, हा मनातला भाव बाहेर केला पाहिजे. हा मनात भावच नसला पाहिजे. मी आता एकदा जसं ऊस आपण लावतो ना, तो रस घेऊनच बाहेर निघते, त्या पद्धतीचं आहे की 10वी 12वी मध्ये आपण एकदा गोल फिक्स केला की मला हे करायचंच आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला UPSC मध्ये जायचं आहे, MPSC मध्ये, पण माध्यम हेच आहे. तुम्हाला इंजिनियर व्हावं लागेल, तुम्हाला BSc मध्ये जावं लागेल, तुम्हाला आर्ट करायचं, जिथे जे आवड आहे, तुम्हाला फॉर्मल
MBA करावं लागेल, कुठेतरी जाऊन तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन केल्याशिवाय IAS IPS UPSC कडे तुम्हाला जाता येत नाही. मला असं वाटते का 70 लोकांना तुम्ही या ठिकाणी फेलिसिटेशन करणार आहे आणि 70 विद्यार्थी या अमरावती शहरामध्ये या अकॅडमीमधून, आकाश अकॅडमीमधून चांगल्यारीत्या पास झाले. मला असं वाटतं ते 10वी 12वी त्यांना चांगल्या कॉलेजला मिळेलच, येणाऱ्या याच्यामध्ये ते IIT वगैरे जातीलच. पण हे करत असताना सुद्धा आपला काही विद्यार्थ्यांनी गोल फिक्स केला पाहिजे. जे विद्यार्थी अति हुशार आहेत, ऐकू चांगला आहे, त्या विद्यार्थ्यांना सध्या गरज नाही आहे की इमिजिएट जॉब मिळालाच पाहिजे, त्या विद्यार्थ्यांनी UPSC MPSC कडे सुद्धा जाण्याची अत्यंत गरज आहे. या ठिकाणी आकाशने एक उल्लेख केला की शेतकरी या ठिकाणी बसले असतील, सर्वसामान्य गरीब परिस्थितीत लोक या ठिकाणी बसले असतील, श्रीमंत सुद्धा या ठिकाणी बसले असतील. ज्याला गरज नाही त्याचा विद्यार्थ्याचा जर IQ चांगला असेल तर त्यांनी IAS IPS कडे गेलं पाहिजे. हे जर बदलायचं असेल, जिल्हा बदलायचा असेल, महाराष्ट्र बदलायचा असेल, विदर्भ बदलायचा असेल तर आपल्या मातीतला UPSC IPSC मध्ये गेला विद्यार्थी पाहिजे, तो IAS झाला पाहिजे आणि त्या अर्थाने खऱ्या अर्थाने शेतकरी गोरगरिबांचा विचार केला जाईल आणि हा आपला देश आणि आपला महाराष्ट्र, आपला विदर्भ बदलल्याशिवाय राहणार नाही. हे पॉलिटिकल नाहीये, हे पॉलिटिकल नाहीये. तुमच्या समोर आज या ठिकाणी सर्वसाधारण जर आपण विचार केला तर आयकॉन तुमच्या समोर तुमचे बसलेले लोक आहेत, आकाश आहे, त्यासोबतची सगळी मंडळी आहे, हे आयकॉन आहे तुमचे. कारण यांच्याकडे पहा, यांनी सुरुवात कशी केली. पण गोल फिक्स होता, ड्रीम्स होतं, स्वप्न एक मोठं आकाशात बाळगलं होतं की या स्वप्नामध्ये मला हे करायचं आहे आणि ते स्वप्न त्यांना झोपू देत नव्हतं, म्हणून ते या स्टेजला पोहोचले. स्वप्न पाहतो आपण, पण त्या स्वप्नाला अचीव कसा करता येईल हे प्रामुख्याने आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. जर आपण समजलो नाही तर कदाचित आपली लाईन बिघडू शकते. या ठिकाणी आपल्या मोबाईलचा विषय मांडला. 10वी 12वीचे जेव्हा विद्यार्थी येतात ना, कारण ते अशी चांद चौकची दुनिया आहे. तुम्ही एखाद्या बिल्डिंगला काच लागला असतो आणि त्या काचावरती पक्षी आधारताना तुम्ही पाहिले असेल. हे सेम विद्यार्थ्यांचं आहे. आल्यानंतर एकदम पंख फुटतात. सर्वसाधारण गरीब परिस्थितीतला जरी विद्यार्थी असेल तर जेव्हा तो शहरात येतो किंवा एखाद्या शहरातलाच विद्यार्थी एखाद्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी त्याला पाहतो कर बाबा हा माझा विद्यार्थी आहे, हा माझा मित्र आहे, हा माझा मैत्रिणी आहे, ती चांगला ड्रेस घालून आली, चांगला मोबाईल घेऊन आली. या चांद चौक मध्ये जाऊन उपयोग नाही. हे जीवनातले 6 वर्ष असे आहेत की या ठिकाणी जर आपण व्यवस्थित केलं तर जीवनभर आपल्याला खुर्चीवर बसून खायचं आहे. अदरवाईज हे जर तुम्ही 6 वर्ष खराब केले तर जीवनभर आपली दशा दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. हे सुद्धा आपण समजून घेतलं नाही. पालकांनी आपल्याला सांगितलंच पाहिजे. प्रत्येक पालकांनी, प्रत्येक आईनी, प्रत्येक वडिलांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे की बाबा हे तुझ्यासाठी 6 वर्ष महत्वाचे आहे आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्याला मित्र बनवलं पाहिजे. त्याला आपण लक्ष ठेवणारे सोकारी बनवू नका, मित्र बना. त्या दिवशी तुम्ही मित्र बनाल त्या दिवशी तुम्हाला एक सांगतो, तो विद्यार्थी आपल्याला, तो आपला पाल्य आपल्याला सगळ्या गोष्टी सांगेल. काय झालं, कसं झालं, कुठे गेला होता. हे तर आजच्या विद्यार्थ्यांना आपण जर विचारलं कुठे गेला होता, वेळ झाला, तर ते आपल्यावर रुसतात. आणि रुसणं जरी त्यांचं असलं त्यांना समजून घाला, समजून त्यांची काढा की येणारा काळ हा 6 वर्षाचा किमान. कारण तुम्हाला सांगतो 10वी 12वी झाली हे 2 वर्ष, 11वी 12वी 2 वर्ष, इंजिनिअरिंगचे 4 वर्ष, फार्मसी केलं तर 4 वर्ष, ऍग्रिकल्चर केलं तर 4 वर्ष, म्हणजे कुठेही जर काढलं साधारणतः 6 वर्षाचा काळ जो आहे हा फार महत्वपूर्ण आहे. त्यानंतर एकदा त्या घडणावरून आपण बाहेर निघालो, जसं एखाद्या मडक्याला, एखाद्या मातीच्या गोळ्याला ज्या पद्धतीने एखादा कुंभार आकार देतो, एखाद्या मातीच्या गोळ्यात जसं गणपती आपण बसवतो, आपण दुर्गादेवी बसवतो, एक साधा मातीचा तो गोळा असतो आणि त्या गोळ्याला आपण त्याची आकार दिल्यानंतर त्याची आपण पूजा करतो आणि तसं रोज त्या मातीला पायदळीत उडवतो. पण ज्या दिवशी त्याला आकार देतो त्या दिवशी त्याची लोक पूजा करतात. हे प्रामुख्याने आपण समजून घेतलं पाहिजे. मग ही आकार देणारी संस्था कोणती आहे? ही आकार देणारी संस्था ही आकाश आहे. आकाश मध्ये अवकाश निर्माण करणारी ही संस्था ही आकाश आहे. मग ती आकाशात झेप घेत असताना माझा पाल्य कुठल्या तरी काचावर आदळणार नाही, त्याचे हातपाय मोडणार नाही, त्याचे डोळे भोकणे होणार नाही. तो हे जग नीट पाहू शकला पाहिजे. प्रामुख्याने पालकांनी यामध्ये आपलं लक्ष घातलं पाहिजे. आम्ही रोज गोष्टी पाहतो पॉलिटिकल जीवनामध्ये आहे तर बऱ्याच गोष्टी आम्हाला दिसतात.
मी रस्त्याने जात असताना कुठे मला काही दिसलं तर मी थांबतो, विचारतो. पण ही वेळ मला माहिती आहे की आकाश इन्स्टिट्यूट मध्ये असलेले विद्यार्थी सगळे सुसंस्कृत, सुंदर आहेत आणि या ठिकाणी सुसंस्कृत माणूस घडवण्याची ही फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीमध्ये आपण येतात आणि त्यामधून ज्या दिवशी आपण बाहेर निघाल, मला असं वाटतंय की आपला आई वडिलांचं नाव या ठिकाणी मोठं करणारी, आपल्या शिक्षकांचं नाव मोठे करणारे या ठिकाणी आपण विद्यार्थी बनाल. मला असं वाटतंय की आणखीन एक महत्वाचा विषय आहे या ठिकाणी सांगितला की तुकडोजी महाराजांनी समजा माणूस द्या माणूस द्या म्हटलं. त्यांचं एक भाषण आहे, माझा माणूस द्या माझा माणूस द्या. याचा अर्थ आपण एकदा पाहिला पाहिजे, आपण तो समजून घेतला पाहिजे. या ठिकाणी आकाशने एक उल्लेख केला की वडिलांचा पहिल्यांदा आपण आई वडिलांच्या नावाने ओळखला जातो, नंतर आपल्या नावानं आईवडिलांनी ओळखला गेले पाहिजे. हे का म्हटलं तर आमच्याकडे जे IAS IPS ऑफिसर्स येतात, जे मोठे ऑफिसर्स येतात, एक प्रोफेसर होतो, एक डॉक्टर होतो, पहिल्यांदा त्याच्या वडिलांच्या नावानेच तो ओळखला जातो. पण नंतर हा याचे वडील हे आहेत ही सांगण्याची आपल्यामध्ये एक आत्मीयता तयार करा आणि माझ्या वडिलांचं, माझ्या पाल्याचं मी नाव मोठं कसं करेल हे प्रामुख्याने आपण समजून घेतलं पाहिजे. आपण एक केलं पाहिजे. काम ऐसा करो कि नाम हो जाए और नाम ऐसा करो कि नाम सुन के काम हो जाए. ही माणसामध्ये जिद्द आणि ती जिद्द तुमच्यामध्ये येऊ शकते. त्यामुळे कुठेही थांबता कामा नये, पण एकदा आपण स्वतः आपला गोल, आपलं स्वप्न, आपला ड्रीम फायनल करणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत आपण ड्रीम फायनल करणार नाही तोपर्यंत समोर जाणार नाही. खूप वेळ आपला घेणार नाही, कारण आज गडकरी साहेब या ठिकाणी येत आहेत. त्यांना मला रिसिव्ह करायला जायचं असल्यामुळे मी आकाशला काल मला मेसेज आला आणि आकाशला म्हटलं मेसेजवरती सांगितलं मला उद्या माझं जमणार नाही, म्हटलं मला थोडा आधी जमेल. नंतर मेसेज टाकला मी आधी जमेल. पण आकाशने तो प्रोग्राम सगळा मॅनेज केला, त्याबद्दल मी आपला सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझ्याबद्दल खूप स्तुती केली, त्याबद्दल सुद्धा मी आभार व्यक्त करतो. कारण आनंदने फार चांगलं स्तुती केली. कदाचित हा मला थोडा म्हणजे फार जास्त असं काय म्हणतात त्याला एसटीत बसल्यावर काय होते मळमळ व्हायला लागली. पण मी तुम्हाला खरं सांगतो की सगळ्या विद्यार्थ्यांनी ऐकून तुमच्या समोर बसले. तुम्ही हे जरी आपल्या याच्यात उतरवलं तरी सुद्धा तुम्हाला सांगतो अचिव्हमेंट आपण गाठू शकता. मी 2008 मध्ये जेव्हा कॉलेज सोडलं, 2010 मध्ये मी लोकांना सांगत होतो मी आमदार होईल, मी मंत्री होईल. आणि माझे प्रोफेसर, कारण प्रोफेसर म्हटलं म्हणजे हुशार, मास्तरी जातो हुशार मुळात. आणि ते मला लिटरली हसायचे. मी बोगट्यांना सांगतो, आकाश होतो तेव्हा, अरे बोला अभी मिल लो मेरे से, लाइन लगेंगी मेरे सामने, अभी मिल लो मेरे से, मतलब लाइन लगेंगे मेरे सामने कि आपको मिलने को मुझे टाइम नहीं मिलेगा, समय नहीं मिलेगा. मी 2010 मध्ये सांगतो. मी 2012ला आमदार झालो, 14 मध्ये मंत्री झालो. मला एक सांगा की मी तेच पहिलेच सांगितलं की कोणती गोष्ट आपलं ड्रीम, आपलं स्वप्न आहे पूर्ण व्यवस्थित असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आहे माझ्या जीवनात घडलेली प्रत्येक गोष्ट, माझं ऑफिस कुठं असलं पाहिजे मी ठरवलं, माझं घर कुठं असलं पाहिजे ते मी ठरवलं. प्रत्येक गोष्ट मी जी ठरवली ती तुम्हाला सांगतो, त्या स्वप्नात जी पाहिली ती सगळी मी त्या पद्धतीने सांगतो. मला असं वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करायची आहे की आपण या पद्धतीने जर केलं तर तुम्ही जीवनातला उच्च आनंद आपण प्राप्त करू शकतो आणि देशाला, या जगाला आपण आपला हातभार लावू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना मी आपल्याला शुभेच्छा देतो. सगळे आपले 70 जे टॉपर्स आले त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. आणि सांगताना एक पुन्हा महत्वाचा एक विषय सांगतो की कुठलाही विषय एखादा असा असतो की मी कानात म्हटलं तो विषय, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने हात घ्यावे असं कधी करू नका. काय असते म्हणतो, परिस्थिती हा विषय बाजूला काढा. प्रत्येकाने, प्रत्येक पाल्याने काढा, प्रत्येक विद्यार्थ्याने काढा. परिस्थितीवर मात करणारा माणूस मोठा होऊ शकतो. एवढंच याबद्दल सांगतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.